नमस्कार, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर कसे आहात मैत्रिणींनो? नक्कीच मजेत असाल. मी पण छान आहे. सो आज आपण बघणार आहोत आपल्या घरात बरेचसे असे जुने कापडं असतात. उदाहरणार्थ समजा बेडशीट आहे जुनी, जुना टॉवेल आहे किंवा आपल्या नाईटी आहेत, ड्रेस आहेत. अशा बरेचसे वस्तू असतात आपल्या घरात पडलेल्या जुन्या. तर त्याचा यूज आपण काही करत नसतो. थोडे दिवस यूज झालं की मग आपण त्याला टाकून देत असतो. तर आज त्याच्यापासूनच मी भन्नाट असा एक छान आणि मस्त असा ऑर्गनायझर तयार करणार आहे. एक कवर तयार करणार आहे. तर ते कशाचं कवर मी तयार करणार आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच. त्याआधी मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे एक गाऊन होता. तो गाऊन मी भरपूर वापरला. बघू शकता तुम्ही. गाऊनची कंडिशन अजूनही छान आहे. गाऊन मस्त आहे. हा अल्फाईनचा गाऊन होता. याला खूप वापरला, कसाही वापरला तरी याला काहीच होत नाही. याचा कलर जात नाही, काहीच नाही आणि श्रिंक पण होत नाही. प्रिंट पण जसल्या तशी राहते. पण मी खूप वापरला आणि वापरून वापरून आता बोर झाले. म्हटलं याला टाकून देऊयात. तर मग नंतर लक्षात आलं की टाकायचं कशाला, तर मग काहीतरी बनवूयाचं. तर मग म्हणून मग डोक्यात विचार आला की चला आता आपण याचं काहीतरी बनवू. मग आलं एक विचार की कवर बनवायचं. ते कशाचं मी तुम्हाला सांगितलंच, तर मी याच्यापासून ते कवर बनवणार आहे. आपण एक तर हे टाकून देतो किंवा मग कोणाला तरी देऊन देतो. तर तसं न करता आता तुम्ही घरात याचा उपयोग करू शकता. तसंच जसे आपल्याकडे हे जुने टॉवेल वगैरे असतात. आता माझ्याकडे हा टॉवेल आहे. हा पण जुना आहे. हा थोडासा फाटलेला आहे ॲक्च्युली. हा तर असे जे टॉवेल असतात ना तुमच्याकडे, लहान मुलांचे झाले किंवा असे मोठे झाले, हे टॉवेल पण तुम्ही फेकू नका. याचा पण आपल्याला कुठे ना कुठं नक्कीच यूज होत असतो. फक्त ते कुठे यूज करायचं, कसं यूज करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आपल्या घरातलं एक कापडही इकडे तिकडे जाणार नाही. सो माझा एवढंच हे आहे हेतू व्हिडिओ बनवण्यामागे, की बरेचसे आपले चांगले चांगले कपडे आपण टाकून देत असतो. तर ते टाकून न देता आपण त्याच्यापासून बऱ्याचशा काहीतरी नवनवीन वस्तू अशा बनवत असतो. ऑर्गनायझर बनवत असतो. फुटमॅट झालं, कवर झाले, किंवा मग वेगवेगळे ऑर्गनायझर भरपूर बनवता येतात. तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतच जाईन की आपण काय बनवतो, कसं बनवतो, कुठल्या वस्तूपासून आपण कुठली वस्तू बनवू शकतो. तर मी असे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला टाकत जाणार आहे. तर तुम्ही ते नक्की बघू शकतात. त्याआधी चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून धन्यवाद. चॅनलला लाईक करा आणि खूप खूप सपोर्ट करा मैत्रिणींनो. तुमच्या सपोर्टची खरंच आम्हाला खूप गरज असते. तुमचा एक लाईक पण आम्हाला खूप महत्त्वाचा असतो. तर बघा, हे असे दोन जुने वस्तू आहेत जे की आपण टाकून देतो. मी पण टाकून देणार होती, पण मग डोक्यात विचार आला की याचं काहीतरी करावं, बनवावं. तर मग मी आता याचं काय बनवते आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला मग बघूया आपण काय बनवायचं ते. तर बघू शकतात इथं मी गाऊन आणि टॉवेल जो होता त्याला एक रेक्टँगल पीसमध्ये कट करून घेतलेला आहे. आता मी फक्त इथे जे मेन फॅब्रिक आहे आपल्या गाऊनचं ते आणि टॉवेल घेते आहे. जर याच्यामध्ये तुम्हाला अजून जर काही टाकायचं असेल, ॲड करायचं असेल, तर तिथं तुम्ही फोम शीट यूज करू शकतात किंवा मग आपल्या घरात ज्या जुन्या गोणी असतात, तांदूळ वगैरे आणतो आपण त्याच्या, तर ती गोणी पण तुम्ही यूज करू शकतात. तर मी इथे एक रेक्टँगल पीस मोठा कट करून घेतला आणि त्याला आता काय करणार आहे मी, चारी बाजूंना शिलाई मारून घेऊन मध्ये क्विल्ट करणार आहे. म्हणजेच मध्ये आपल्या आडव्या आणि उभ्या अशा शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अजून 2 रेक्टँगल पीस घेतलेले आहेत लहान, ते पण आपल्याला तयार करून घ्यायचे, तसेच क्विल्ट करून घ्यायचं आहे. तर इथं माझं थोडंसं टॉवेल कमी पडत होतं म्हणून मी त्याला मध्ये जॉईन करणार आहे. सो तुमच्याकडे जर अखंड कापड असेल तर तुम्ही अखंड घेऊ शकतात किंवा मग जोडून घेऊ शकतात. आता हे जे 2 छोटे रेक्टँगल आहेत ना, ते दोघं सेम आहेत, सेम साईजचं आहे. तर मी याला आधी क्विल्ट करून घेते आणि तुम्हाला दाखवते की कसं करायचं. आता इथं मी क्विल्ट करून घेतलेलं आहे, पूर्ण शिलाई टाकून घेतलेली आहे आणि मध्ये पण आडव्या आणि उभ्या शिलाई मी टाकून घेतलेल्या आहेत. आता इथं ब्लॅक आहे त्याच्यामुळे एवढं कळत नाही आहे. बघू शकतात. आता इथं जे 2 रेक्टँगल पीस होते ना छोटे, ते पण इथे मी रेडी करून घेतलेले आहे. तर ते कशासाठी घेतले, आपण जे आपले साईडला पॉकेट असतात ना, 3 कप्पे असतात, त्याच्यामध्ये आपण काही पण छोटा मोठा सामान ठेवू शकतो. तर ते आपण घेतलेलं आहे. आता याची साईज मी तुम्हाला सांगितली नाही, कारण प्रत्येक फ्रीजची साईज ही वेगळी असणार आहे. तर तुम्ही फक्त कन्सेप्ट कसा आहे ते लक्ष द्या आणि तसं बघा. आता बघा इथं साईज मी 2 दाखवल्या आहेत तुम्हाला, एक आडवी आणि एक उभी, म्हणजे एक बॅक फ्रंट आणि एक लेफ्ट राईट अशा. तर जी लेफ्ट राईट साईज आहे ना, टॉप पार्ट जी साईज येईल त्याचं दोन्ही बाजूंना 10-10 इंच आपल्याला वाढवून कापड घ्यायचं आहे. आता सपोज माझं जर लेफ्ट आणि राईटची साईज 23 आलेली आहे, तर मी दोन्ही साईडला 10-10 इंच घेतलं आहे, म्हणजे 23 आणि 20 53 अशी मी साईज घेतलेली आहे. हा 53 इंचाचा माझा अखंड रेक्टँगल पीस आहे आणि हे जे मी लहान पॉकेटसाठी तयार केलेले आहेत हे आहेत 8-8 इंचाचे. तुम्ही 7 इंच 8 इंच असं घेऊ शकतात. तर हे दोघं तसे आहेत. तर आता मी हे इथं जॉईन करून घेणार आहे. आता हे पण जॉईन करण्याची पद्धत अगदी सिंपल आहे. आपल्याला ते तिथं सरळ जॉईन करून जे आपले फिनिशिंगसाठी कॉर्नर वगैरे असतात ना, तर फिनिशिंगसाठी आपण त्याला एक पट्टी जोडू शकतो किंवा मग
डायरेक्ट आपण त्याला अटॅच करू शकतो. तर बघू शकता अशा पद्धतीने आपले पॉकेट्सही तयार झालेले आहेत. तर बघू शकता मी इथं 3 पॉकेट टाकलेले आहेत. तो जो रेक्टँगल पीस होता ते याला जॉईंट करून मध्ये मी तिघांचं जे माप होतं त्याला तिघांमध्ये डिवाईड करून एकसारखे आकाराचे मी पॉकेट तयार केलेले. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर असं आपलं फ्रीज कवर तयार झालेलं आहे. तुम्हीही करू शकतात. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आपलं कवर कसं तयार झालेलं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.